नमस्कार, दक्कन न्यूज टुडे मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। औंढा नागनाथ पोलिसांची मानवी आरोग्यास घातक विक्री करणाऱ्या गुटखा विक्रेता काळे कुरुंदा व तुपकरी वसमत यांच्यावर कारवाई व गुन्हा दाखल। हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यात मानवी आरोग्यास हानिकारक असणाऱ्या व कॅन्सरग्रस्त पिढी होण्यास कारणीभूत असणाऱ्या राजनिवास गुटखा व तंबाखू ठोक पुरवठा धारकावर मोठी कार्यवाही औंढा नागनाथ पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस अधीक्षक जी श्रीधर व अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। सदरील कार्यवाही किशोर दत्तात्रय पोटे PSI यांच्या पथकाने औंढा ते जिंतूर रोडवर गोळेगाव फाट्यावर करण्यात आली असून त्यात रुपये 3,13,500 किमतीचे राजनिवासचे 30 पोते, 79,200 रुपयांचे ZL 01 तंबाखूचे 30 पोते, 7 लाख रुपये किमतीची मारुती सुझुकी कंपनीची विको कार क्रमांक MH 38 AD 6093 असा एकूण 10,92,700 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। गाडीमध्ये असलेले आरोपी भीमाशंकर विठ्ठलराव तुपकरी वय वर्ष 41, व्यवसाय चालक, राहणार वसमत, गणपत लक्ष्मण काळे वय वर्ष 28, व्यवसाय मजुरी, राहणार कुरुंदा, महाराष्ट्राने बंदी घातलेला पान मसाला व गुटखा विक्री करण्याच्या उद्देशाने दिनांक 9/6/2024 रोजी दुपारी 1 वाजता वाहतूक करीत असताना मिळून आलेल्या त्यांच्यावर भादवी कलम 328, 272, 273, 188 सह कलम 26(2) VI 27(2)E 30(2)A 59 अन्न सुरक्षा मानके अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। पोलीस अधीक्षक जी श्रीधर व अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार किशोर पोटे गुन्हा दाखल करणार मुजीब शेख, दिलीप नाईक पुढील तपास करत आहेत। हिंगोली जिल्हा प्रतिनिधी मोईन कादरी सोबत मी सुनीता शिरसाट, दक्कन न्यूज टुडे, नांदेड।